श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आयुर्वेदिक उपचार बाय मयुरी या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे निरोगी राहण्याचे काही नियम. तर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं आहे ना, मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आपण दररोजच्या आयुष्यात काही सोप्या नियम पाळून कायमचं आरोग्य राखू शकतो. आज आपण पाहणार आहोत असे सोपे पण प्रभावी नियम जे तुम्हाला आरोग्यदायी जीवनाकडे घेऊन जातील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आरोग्याच्या वाटचालीला सुरुवात करा अगदी आजपासून. तर पहिला नियम म्हणजे लिंबू, मोहरीचे तेल, हळद आणि मीठ यांना एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ आणि सफेद होतात आणि दातांचे जे सर्व आजार आहेत ते नष्ट होतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचा एखादी जर मोठा आजार असेल तर त्यावेळेस तुम्ही दात घासायचे नाहीये. दुसरा नियम म्हणजे आपल्याला अचानक चटका लागला किंवा भाजलं तर त्या ठिकाणी बटाट्याचा रस किंवा हळद किंवा कोरफड किंवा मध यापैकी काही लावलं तरी चालतंय. म्हणजेच त्या जागेवर थंड वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्रण पडत नाही. पुढील नियम म्हणजे पायाच्या अंगठ्याला मोहरीचे तेल लावल्याने डोळ्यांची आग, डोळे लाल होणे, डोळे खाजवणे यासारख्या समस्या दूर होतात. पुढील म्हणजे खाण्याचा जो चुना असतो तो 70 प्रकारचे रोग बरे करतो असे म्हणतात. फक्त तो खाण्याची पद्धत मात्र नीट आणि योग्य असली पाहिजे. पुढील म्हणजे साखर, साखरेपासून बनवलेले पदार्थ, बेकरीत बनवलेले पदार्थ यासारखे पदार्थांचं सेवन जितकं कमी करता येईल तितकं कमी करा. त्याचप्रमाणे मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचा सुद्धा वापर टाळायचा आहे. पुढील नियम म्हणजे जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका, कारण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुमच्या डोक्यावर तर कधीच अति गरम पाणी टाकू नका. गरम पाण्यामुळे डोळे सुद्धा कमजोर होतात. पुढील नियम म्हणजे गव्हाचं पीठ कधीही 21 दिवस न झाल्यानंतर वापरायचं नाहीये. पुढील नियम म्हणजे 48 प्रकारचे रोग फक्त ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने किंवा त्यात स्वयंपाक केल्याने होतात आणि आपण अजूनही ॲल्युमिनियमची भांडी वापरत असतो तर ही भांडी वापरणं टाळलं पाहिजे. पुढील नियम म्हणजे जर तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय असेल तर ती कमी करा, कारण बरेच जण असे असतात की ते चहा पूर्णपणे बंद करू शकत नाही. तर तुम्ही हळूहळू प्रयत्न करा आणि तुम्हाला केव्हाही कधीही किती वेळा चहा प्यायची सवय असेल तर ती अवश्य तुम्ही करायला पाहिजे. पुढील नियम म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच कधीही आंघोळ करू नये, यामुळे आपली पचनशक्ती जी आहे ती कमजोर होते. पुढील नियम म्हणजे केसांना सतत कलर करू नका. जास्त हेअर डाय वापरल्याने आपले डोळे कमजोर होतात, डोळ्यांना कमी दिसायला लागतं. पुढील नियम म्हणजे असे म्हटले जाते की सकाळचे भोजन राजकुमाराप्रमाणे असावं, दुपारचे भोजन हे राजासारखं असावं आणि रात्रीचं जीवन हे भिकारासारखं असावं. तर याच पद्धतीने आपण भोजन केलं पाहिजे. पुढील नियम म्हणजे उभं राहून कधीही पाणी पिऊ नका, पाणी पिताना कधीही बसूनच प्या. पुढील नियम म्हणजे जेवताना कधीही वरून मीठ घेऊ नका, यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. पुढील म्हणजे रोज सकाळी उठून 2 तुळशीची पानं खायची सवय लावा, यामुळे आपण बऱ्याचशा आजारांपासून दूर राहतो. असं म्हटलं जाते की जेवणानंतर रोज थोडासा गूळ खाल्ला पाहिजे, यामुळे आपली पचनशक्ती चांगली राहते आणि आपल्याला ॲसिडिटीचा त्रास सुद्धा होत नाही. पुढील म्हणजे होऊ शकेल तर ताजं पाणी प्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताजं पाणी म्हणजे नेमकं काय? तर बाटलीबंद पाणी पिऊ नका, फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, माठातलंच पाणी तुम्हाला प्यायचं आहे. पुढील नियम म्हणजे बऱ्याचदा पाण्यापासून आपल्याला बरेच आजार होतात, तर त्यापासून आपलं संरक्षण लिंबू हा करत असतो. म्हणून रोज थोडंफार तरी लिंबू पाणी पिण्याची सवय लावा. पुढील म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर 48 मिनिटाच्या आतच त्याचं आपल्याला सेवन करायचं आहे. म्हणजेच त्याच्यातील जी पोषक तत्व किंवा पोषक घटक असतात ती तशीच आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. जर आपण मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला तर आपल्याला 100% पोषक तत्व, पोषक घटक मिळत असतात. कांस्याच्या भांड्यात जर स्वयंपाक केला तर 97% पोषक तत्व मिळत असतात आणि पितळाच्या भांड्यात जर स्वयंपाक केला तर 93% इतका आपल्याला पोषक तत्व मिळत असतात. होत असेल जितकं शक्य असेल तेवढं जंक फूड तुम्ही टाळायचं आहे. हे तर झाले आपल्याला विशिष्ट असे नियम. आता जनरल नियम बघणार आहोत. त्याच्यामध्ये समतोल आहार घ्यायचा आहे, म्हणजेच फळे, भाज्या, धान्य, प्रथिने आणि सत्वयुक्त अन्न नियमितपणे खायचं आहे. ताजं व पौष्टिक अन्नच खायचं आहे. नंतरचं म्हणजे नियमित व्यायाम करायचा आहे. रोज किमान 30 मिनिटे चालणे, योगा, सायकलिंग किंवा
कुठल्याही प्रकारचा एक व्यायाम प्रकार हा आपल्या जीवनात असावा। योग्य झोप घ्यायची आहे। दररोज 7 ते 8 तासांची झोप शरीरासाठी आवश्यक असते। पाणी भरपूर प्यायचं आहे। दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे। त्यानंतर म्हणजे तणाव टाळायचा आहे। ध्यान, प्राणायाम, छंद जोपासणे यामुळे मन शांत राहतं। पुढील म्हणजे स्वच्छता पाळायची आहे। वैयक्तिक स्वच्छता त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता सुद्धा ठेवायची आहे। पुढील म्हणजे सूर्यप्रकाशात थोडा तरी वेळ घालवायचा आहे। म्हणजे शरीरात जे व्हिटॅमिन डी तयार होतं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे थोडा फार तरी वेळ सूर्यप्रकाशात घालवायचा आहे। सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे। चांगले विचार, आनंदी राहणे आणि इतरांशी मैत्रीपूर्ण वर्तन आरोग्यासाठी खूप हितकारक असतं। त्यामुळे हे सर्व नियम आपल्याला रोजच्या जीवनात वापरायचे आहेत। तर हे जे मी नियम सांगितलेले आहेत हे नियम तुम्ही नियमितपणे जर पाळले तर निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी आयुष्य तुमचं निश्चितच होईल। लहान बदलांमधूनच मोठा परिणाम होतो हे विसरू नका। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा। धन्यवाद।